दरम्यान ठाकरे बंधूंच्या युतीवरती मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूया। आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अखेर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या दोन्ही पक्षांची युती आता अवघ्या काही क्षणातच जाहीर होणार आहे। आपल्यासोबत सध्या मनसे नेते अविनाश अभ्यंकर आहेत। सर, आता युती जाहीर होणार आहे, किती मोठा आजचा हा दिवस असेल, काय वाटतं? मला वाटतं हा फक्त दोन पक्षांकरता नाही, परंतु महाराष्ट्रातील मराठी प्रेमी जी लोक आहेत, जी मराठी लोक आहेत, त्यांच्याकरता अत्यंत ऐतिहासिक क्षण असेल आणि विरोधकांच्या पोटात गोळ आणणारा क्षण असेल। 5 जुलैला मराठी भाषेच्या मुद्द्यावर खरं तर पहिल्यांदा दोन्ही भाऊ एकत्र आलेले होते आणि आज अखेर राजकीय युती जाहीर होते। मुंबईसाठी आणि आगामी काळात महाराष्ट्रासाठी काय महत्त्व असेल याचं? नक्कीच तुम्हाला दिसेल, जेव्हा दोन ठाकरे एकत्र येतील तेव्हा ते जो विचार करतील तो महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचाच असेल, तो मराठी माणसाच्या भल्याचा असेल, तो मराठी संस्कृती कशा प्रकारे टिकेल, मराठी भाषा कशा प्रकारे महाराष्ट्रात एक नंबरला राहील ह्याचाच विचार करणार असेल। आणि पहिला मान हा मुंबई महाराष्ट्रात मराठी माणसातच असेल, त्याकरता युती झालेली आहे। राजकीय युती आज जाहीर होणार आहे, पत्रकार परिषद देखील आहे, मात्र सगळ्यात कळीचा मुद्दा जे काही जागा वाटपाचा प्रश्न आहे तो सुटलाय का? नाही, मला वाटतं दोघे एवढे मॅच्युअर्ड आहेत आणि इतकी वर्ष राजकारणात आहेत, त्यामुळे दोन्ही बंधू उत्तमरित्या एकत्र बसून त्यांचे जे काही सन्माननीय नेते मंडळी आहेत त्यांनी उत्तमरित्या बसून उत्तमरित्या वाटप केलेलं असेल। राष्ट्रवादी शरद पवार गट हा देखील त्यांचं तुम्हाला समर्थन आहे असं त्यांच्याकडून समजतंय। काँग्रेस काही अद्याप सोबत आलेली नाहीये, अद्याप काही दिवस बाकी आहेत। काय पुढील कशी पुढे चर्चा आहे? काय काँग्रेसला घेण्याचे काही विचार आहेत का? त्याच्यावर मी तरी भाष्य करणं योग्य ठरणार नाही। जर काय आमच्या पक्षाकडे निर्णय घ्यायचा असेल तर फक्त सन्मान्य राजसाहेब ठाकरेच घेतील। आता काही वेळातच युती जाहीर होणार आहे आणि ही युती जाहीर झाल्यानंतर नक्कीच त्याचा फायदा हा दोन्ही ठाकरेंना होईल आणि सत्ता देखील त्यांना मिळेल असा विश्वास त्यांनी इथे व्यक्त केलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित कांबळेसह सचिन गाड, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।